नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे या ठिकाणी. या ठिकाणी जाऊन कोटेश्वरी मानाई देवीचे आपण दर्शन घेणार आहोत. मंदिर परिसरात प्रवेश करताच आपले मन प्रसन्न होते आणि आपल्याला शिवकाळातील आठवण होते. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताच आतली शिवसृष्टी पाहून आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळात गेल्यासारखेच वाटते. शिवाजी महाराजांचे मावळे पाहून आपल्याला अप्रतिम आणि मनमोहक अशा मूर्ती दिसून येतात मावळ्यांच्या. हे बघा, शिवसृष्टी खूप मनमोहक अशी बनवलेली आहे. थोडेसे आतमध्ये गेल्यावर आपणास एकाहून एक असे सुबक मावळे घोडेस्वार पाहायला मिळतात. थोडे पुढे आतमध्ये गेल्यावर शिवाजी महाराजांची शिवसृष्टी पाहायला मिळते. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर आपणाला शिवाजी महाराजांच्या काळातीलच आठवण होऊन जाते. आतमध्ये गेल्यावर शिवसृष्टी पाहून मन भारावून जाते. शिवसृष्टीमध्ये आधी लगन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे हा देखावा खूपच सुबक व मनमोहकरित्या आपणास पाहायला मिळतो. तेथून पुढे थोडे आतमध्ये त्याच्या शिवसृष्टीसमोरच एक छोटेखानी नाट्य सभागृह बांधलेले आहे. आपण तेथून थोडेसे आतमध्ये गेल्यावर आपणाला आधी लग्न कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे हा देखावा पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांची व जिजाऊ माँसाहेबांची मूर्ती खूपच सुबक आणि मनाला मोहून टाकणारी आहे. तेथून आपण पुढे गेल्यावर हे श्री क्षेत्र देवीच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 2 गजराज आपल्या स्वागतासाठी सज्ज असलेले दिसून येतात. तेथून आतमध्ये गेल्यावर हे बघा, हे आहे कोटेश्वरी मानाई देवीचे मंदिर. किती सुंदर आणि मनमोहक दिसून येते. आणि त्यापेक्षा अतिसुंदर तर नंदीच्या समोर बसलेले शंकर भगवान महादेवाची मूर्ती आणि त्याच्या आजूबाजूला असलेले 10 ते 12 गजराजांच्या मूर्त्या खूपच मनाला मोहून टाकतात. लाल जांभ्यामध्ये बनवलेले हे मंदिराचे बांधकाम झालेले आहे. हा कोकणाच्या वास्तुकलेचा एक नमुनाच म्हणावा लागेल. हे बघा, हे आपले कोटेश्वरी मानाई देवी. किती सुबक आणि अलौकिक असे रूप दिसून येते.